तेव्हा तो तुरुंग फोडून पळून जायचा। तुरुंगातून पळण्यासाठी त्याने कधी आजाराचा बहाणा केला। प्रत्यक्षात तो एक सिरियल किलर होता, जो आपल्या सावजाला आधी मित्र बनवायचा आणि नंतर त्याला विष देऊन शोभराजने तिला एका चोरीच्या कारमधून फिरवायला नेले। तिथून परत त्याला चोरीच्या गाडीच्या गुन्ह्यात अटक झाली। तिथे त्याने मालकाला आणि सोबतच्या लोकांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि 15 लाख रुपयाचे दागिने घेऊन, पण तिथूनही त्याने अपेंडिसाइट्सची नाटक करून हॉस्पिटलमधून पळ काढला। आता या अमेरिकन तरुणीची हत्या केली आणि तिचा मृतदेह फक्त बिकिनीमध्ये समुद्र किनाऱ्यावर असाच फेकून दिला। 2008 मध्ये 64 वर्षाच्या चार्ल्सने आपल्यापेक्षा तब्बल 44 वर्षांनी लहान असलेल्या शकुंतला यांच्या 20 वर्षाच्या मुलीशी चार्ल्स शोभराज एक असा क्रिमिनल जो अर्धा व्हिएतनामी होता, अर्धा भारतीय, पण पूर्णपणे विश्वासघातकी होता। जेव्हा तो तुरुंगा बाहेर असायचा तेव्हा जगाचे पोलीस त्याला पकडण्यासाठी वेडे व्हायचे आणि जेव्हा तो गजाड असायचा तेव्हा तुरुंगाची संपूर्ण व्यवस्था त्याच्याच हिशोबाने चालायची। तुरुंगातील अधिकारी त्याच्याच तलावर नसायचे। तुरुंगात बसून तो आपला वाढदिवस साजरा करायचा आणि आपल्या सहकारी कैद्यांसाठी ड्रग्सची सोय करायचा। त्याला वाटेल तेव्हा तो तुरुंग फोडून पळून जायचा। तुरुंगातून पळण्यासाठी त्याने कधी आजाराचा बहाणा केला तर कधी रक्ताच्या उलट्यांचे नाटक केले। भारताच्या तिहार सारख्या हाय सिक्युरिटी जेलमधून तो असा फरार झाला की सगळे पाहतच राहिले। त्याच्या पोहोचण्याचा अंदाज यावरून लावला जातो की तिहार जेलमध्ये असताना त्याने स्वतःच्या आयुष्यावर बनणाऱ्या हॉलिवूड चित्रपटाचा $5 मिलियन मध्ये करार केला। त्याचा चेहरा अगदी फ्रेंच मॉडेलसारखा होता, अगदी बोलण्याची पद्धत एखाद्या प्रोफेसर सारखी, पण डोकं इतकं शैतानी की क्षणात माणसाच्या नसांमध्ये उतरून जायचं। तो कधी स्वतःला बिझनेसमॅन सांगायचा तर कधी डिप्लोमॅट बनून असाच फिरत राहायचा, पण प्रत्यक्षात तो एक सिरियल किलर होता, जो आपल्या सावजाला आधी मित्र बनवायचा आणि नंतर त्याला विष देऊन कायमचे शांत करायचा। त्याचा पासपोर्ट दरवेळी नवीन असायचा, नाव नवीन असायचं, पण चेहऱ्यावरचे स्मित तेच असायचे। तो प्रत्येक घटनेला एका कथेचे रूप देऊन तिथून गायब व्हायचा। मुली त्याच्या प्रभावी बोलण्याकडे, दिसण्याकडे आकर्षित व्हायच्या। 1972 ते 1976 दरम्यान त्याने थायलंड, भारत, अफगाणिस्तान, ग्रीस आणि नेपाळमध्ये जाऊन 24 जणांचा बळी घेतला, ज्यामध्ये बहुतांश मुली होत्या। मुलींची हत्या करताना त्याच्यावर एक विचित्र वेड स्वार व्हायचे। जेव्हाही तो एखाद्या मुलीची हत्या करायचा तेव्हा तिचे सर्व कपडे काढायचे आणि नंतर मृतदेह फक्त बिकिनीमध्ये सोडायचा। तर जाणून घेऊया जगातील सर्वात कुख्यात गुन्हेगार, बिकिनी किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ल्स शोभराजची मोस्ट वॉन्टेड बनण्याची कहाणी। चार्ल्स गुरुमुख शोभराजचा जन्म 6 एप्रिल 1944 रोजी व्हिएतनामच्या सायगॉन शहरात झाला होता। त्याचे वडील शोभराज हॅचर्ड बावनी एक भारतीय व्यापारी होते, तर आई ट्रॅन लन फंग व्हिएतनामी होती। चार्ल्सच्या जन्मासोबतच त्याच्या आईवडिलांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि काही काळातच दोघे वेगळे झाले। लवकरच चार्ल्सच्या आईने एका फ्रेंच आर्मी ऑफिसरशी म्हणजेच लेफ्टनंट अल्फॉन्सो डारियो सोबत लग्न केले आणि ते चार्ल्सला घेऊन फ्रान्सच्या मार्शल शहरात निघून गेले। आता इथे त्याच्या सावत्र वडिलांनी त्याला स्वीकारले खरे, पण आपले नाव त्याला कधीही दिले नाही। चार्ल्स त्या घरात एका परक्यासारखाच वाढला। लहानपणीच त्याला जाणीव झाली होती की तो कुठेही पूर्णपणे बिलॉंग करत नव्हता। ना घरात जिव्हाळा त्याला मिळाला, ना शाळेत त्याला चांगले मित्र मिळाले। वयानुसार त्याचा स्वतःच्या लोकांशी दुरावा वाढतच गेला आणि तो गुन्हेगारी जगाकडे ओढला गेला। लहान वयातच त्याने चोरी आणि फसवणुकीसारखे छोटे गुन्हे सुरू केले। शोभराज लोकांना मॅनिप्युलेट करून आधी त्यांचा विश्वास जिंकायचा आणि मग एके दिवशी त्यांना लुटून गायब व्हायचा। त्याच्या चार्मिंग लुक्समुळे तो कोणत्याही संस्कृतीच्या लोकांमध्ये सहज मिसळून जायचा। त्याला फ्रेंच, इंग्रजी, हिंदी आणि व्हिएतनामी अशा अनेक भाषांचे ज्ञान होते। एका पार्टीत शोभराजची भेट शॅन्टल कॅम्पियल या सुंदर मुलीशी झाली। शोभराजच्या चार्मिंग पर्सनॅलिटीने तिचे मन जिंकले। शोभराजने तिला एका चोरीच्या कारमधून फिरवायला नेले, तर तिथून परत त्याला चोरीच्या गाडीच्या गुन्ह्यात अटक झाली आणि 8 महिने तुरुंगात जावे लागले। सुटल्यानंतर दोघांनी त्यांनी लग्न केले। लग्नानंतर त्याने आपले क्राईम एम्पायर खूपच वाढवले। बनावट चेक आणि स्कॅमच्या माध्यमातून तो श्रीमंत लोकांना ठगू लागला। आता जेव्हा पोलीस त्याच्याजवळ पोहोचू लागले तेव्हा 1970 मध्ये तो आपल्या पत्नीसह युरोप मार्गे आशियाकडे निघाला। प्रवासात लोकांना लुटत तो मुंबईत पोहोचला। इथेच त्याला एक सुंदर मुलगी देखील झाली, पण बाप होऊन देखील तो बदलला नाही। त्याने मुंबईत कार चोरी आणि तस्करीचे मोठे जाळे निर्माण केले। ऑक्टोबर 1971 मध्ये शोभराजने दिल्लीच्या अशोका हॉटेलमधील ज्वेलरी स्टोअर लुटण्याचा प्लॅन केला। त्याने नेपाळचा राजकुमार असल्याचे भासवून एक ज्वेलरी मालकाला हॉटेलच्या खोलीत बोलावले। तिथे त्याने मालकाला आणि सोबतच्या लोकांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि 15 लाख रुपयाचे दागिने घेऊन फरार झाला। पण या घाईतच तो त्याचा पासपोर्ट तिथेच विसरला। तो विमानतळावर पकडला जाणारच होता, पण तो चकवा देऊन तिथून निसटला। अखेर 2 आठवड्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एका पर्यटकाला लुटताना तो पकडला गेला आणि त्याला तिहार जेलमध्ये धाडण्यात आले, पण तिथूनही त्याने अपेंडिसाइट्सची नाटक करून हॉस्पिटलमधून पळ काढला। आता भारतातून पळून तो काबूलला पोहोचला।
तिथूनही तो रक्ताच्या उलट्यांचे नाटक करून तुरुंगातून पळाला. आता तो एकटाच होता, कारण त्याच्या पत्नीने त्याला सोडले होते. यानंतर त्याच्या आयुष्यात अजय चौधरी आणि मॅरी अँद्रे लेकलर्क आले होते. 1975 मध्ये हे तिघे जण थायलंडला पोहोचले. त्या काळी तिथे हिप्पी कल्चर जोरात होते. सोबराज या हिप्पी पर्यटकांना टार्गेट करायचा. तो त्यांना ड्रिंक्स मध्ये अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि नंतर त्याला लुटायचा. पण आता तो फक्त लुटत नव्हता, त्यांची हत्या देखील करत होता. त्याने जेनी बोलिव्हर या अमेरिकन तरुणीची हत्या केली आणि तिचा मृतदेह फक्त बिकिनीमध्ये समुद्र किनाऱ्यावर असाच फेकून दिला. त्यानंतर अनेक मुलींचे मृतदेह याच अवस्थेत पुन्हा पुन्हा सापडत राहिले. यामुळेच त्याला बिकिनी किलर हे नाव देखील मिळाले. त्याने थायलंड, नेपाळ आणि भारतात अनेक हत्या केल्या. 1976 मध्ये पुन्हा एकदा भारतात पकडल्यानंतर त्याला 12 वर्षाची सजा झाली. तिहार जेलमध्ये त्याने पैशांच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. त्याला आलिशान सुविधा मिळत होत्या. अधिकारी त्याला चार्ल्स साहेब म्हणायचे. जेव्हा त्याला समजले की शिक्षा संपल्यावर त्याला थायलंडला पाठवले जाईल, जिथे त्याला फाशी होऊ शकली असती, तेव्हा त्याने 1986 मध्ये एक मोठा खेळ खेळला. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने संपूर्ण जेल स्टाफला नशायुक्त मिठाई खाऊ घातली आणि आरामात गेटमधून बाहेर पडला. हे त्याने मुद्दाम केले होते, जेणेकरून त्याला भारतात पुन्हा शिक्षा व्हावी आणि थायलंडला जाणे टाळता यावे. त्यामुळे थायलंडमधील 20 वर्षांची कालमर्यादा संपणार होती. 16 मार्च 1986 रोजी चार्ल्स सोबराजने संपूर्ण तिहार जेलला चकवा देणारा आपला प्लॅन ऍक्टिव्हेट केला. त्याने जेलचे रक्षक आणि शेजारच्या बॅरेकमधील कैद्यांसमोर कित्येक दिवसाआधीच हे खोटे सांगायला त्याने सुरुवात केली होती की 16 मार्चला त्याचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी त्याला सर्वांना पार्टी द्यायची आहे. त्याने पैसे देऊन रक्षकांनाही यासाठी तयार केले आणि त्यांच्या मदतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी जेलच्या आत फळे आणि मिठाई मागवली. यानंतर त्याने मोठ्या चलाकीने या फळांमध्ये आणि मिठाईमध्ये परफेक्टली टेस्टेड ड्रग्ज म्हणजेच गुंगीचे औषध मिसळले, जे तो बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणात जमा करत होता. संध्याकाळी जेलमध्ये एक छोटी मेजबानी झाली. रक्षक आणि कैदी सोबराजच्या चलाकीपासून अनभिज्ञच होते. ते दावतीचा आनंद घेऊ लागले होते आणि काही वेळातच झोपेच्या अधीन झाले. आता तेथे एक वेगळेच वातावरण तयार झाले होते. गजांच्या आत कैदी बेशुद्ध होते आणि गजांच्या बाहेर रक्षक शुद्ध हरपून पडले होते. पण त्याने आपल्या काही विश्वासू साथीदार कैद्यांना हा प्लॅन आधी सांगितला होता, जे बेशुद्ध होण्यापासून वाचले होते आणि सोबराज सोबत पळायला तयार होते. चार्ल्स सोबराज कोणत्याही कामाची अशी पद्धत निवडायचा की पुढे जाऊन ती घटना एक कथा बनायची. त्याने अशाच प्रकारे बेशुद्ध रक्षकांच्या हातात 50-50च्या नोटा दिल्या आणि जेलमधून फरार झाला. आणि जाताना त्याने बॅरेकच्या गेटावर स्वतःचा फोटो देखील काढला. तो इतका शातीर होता की पळताना त्याने तिहार जेलच्या एका शिपायाचेही अपहरण केले आणि त्याला पोलिसांच्या गाडीत घेऊन गेला. त्या शिपायाचा एक हात त्याने खिडकी बाहेर असा लटकावला, जेणेकरून बाहेर त्याची वर्दी दिसावी आणि मुख्य गेटवर तैनात असलेल्या पोलिसांना वाटावे की पोलिसांच्या संमतीनेच तो जेल बाहेर जात आहे. तिहार जेलच्या बाहेर एक गाडी त्याची वाट पाहत होती. तो गाडीत बसला आणि तिहारच्या सुरक्षेची थट्टा उडवत मोठ्या आरामात तिथून फरार झाला. जेव्हा त्या सुरक्षा रक्षकांना शुद्ध आली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सोबराज व्यतिरिक्त 11 इतर कैदी तिहारमधून फरार झाले होते. या बातमीनंतर तिहार जेल प्रशासनात मोठी खळबळ माजली. मात्र चार्ल्स सोबराज पुन्हा पकडले जाण्यासाठीच पळाला होता. यामुळे तो काही दिवस तर अंडरग्राऊंड राहिला, पण काही दिवसानंतर गोव्यात उघडपणे कोणत्याही भीतीशिवाय तो फिरू लागला होता. आणि याच कारणास्तव जेलमधून पळल्यानंतर सुमारे 20 दिवसांनी म्हणजे 6 एप्रिल 1986 रोजी मुंबई पोलिसांचे निरीक्षक आपले मराठी माणूस मधुकर झेंडे यांनी त्याला गोव्याच्या एका रेस्टॉरंटमधून अटक केली. त्यांच्यावर पुन्हा न्यायालयीन कारवाई सुरू झाली आणि यानंतर त्याची शिक्षा 10 वर्षांनी वाढवण्यात आली. चार्ल्स सोबराज मनातल्या मनात खुश होता, कारण त्याला जे हवे होते ते मिळाले होते. यानंतर त्याला 1997 पर्यंत भारताच्या तुरुंगात राहावे लागले. 1997 मध्ये जेव्हा चार्ल्स सोबराज तिहारमधून सुटला, तोपर्यंत थायलंडमध्ये त्याच्यावर खटला चालवण्यासाठी कालमर्यादा संपली होती. 1997 मध्ये सुटका झाल्यानंतर त्याला फ्रान्समध्ये डिपोर्ट म्हणजेच हद्दपार करण्यात आले होते. यानंतर त्याने तुरुंगात घातलेला वेळ आणि जगभरात केलेले गुन्हे खळबळजनक पद्धतीने विकायला सुरुवात केली. तो मुलाखतींसाठी पैसे घ्यायचा आणि गुन्ह्यांच्या गोष्टी एखाद्या कथाकाराप्रमाणे ऐकवायचा. त्याने फ्रान्समध्ये 6 वर्ष मीडिया, मुलाखती, पार्ट्या आणि आपल्या किस्स्यांच्या जोरावर काढली. पण चोरी आणि हत्येशिवाय त्याचे मन रमेनाच आणि 2003 मध्ये तो नेपाळ आला. आता नेपाळला परतणे ही त्याची खूप मोठी चूक ठरली, कारण तिथे तो आजही 1975 मध्ये झालेल्या लॉरंट कॅरियर आणि कोनिझो ब्रँझिन्स या दुहेरी हत्या प्रकरणात वॉन्टेड होता. आता नेपाळला पोहोचल्यानंतर काही दिवसातच नेपाळ पोलिसांनी त्याला अटक केली. यावेळी त्याच्या विरुद्ध पुरावे भक्कम होते, ज्यामुळे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चार्ल्स आता म्हातारा होत होता, पण तुरुंगातील त्याच्या आलिशान सवयी अजूनही तशाच होत्या. यावेळीही त्याने आपल्या चार्म्सने लोकांना स्वतःकडे आकर्षित केले होते. इथे नेपाळमध्ये त्याच्या केसचे काम शकुंतला थापा नावाच्या वकील पाहत होत्या. पण या कथेला वळण तेव्हा आले जेव्हा 2008 मध्ये 64 वर्षाच्या चार्ल्सने
आपल्यापेक्षा तब्बल 44 वर्षांनी लहान असलेल्या शकुंतला यांच्या 20 वर्षाच्या मुलीशी निहिता विश्वासशी तुरुंगातच लग्न केले. त्याने निहितावर या वयातही अशी जादू केली होती की एका मुलाखतीत निहिता म्हणाली होती की तिला चार्ल्सच्या वयाचा काहीही फरक पडत नाही, उलट ती तिच्या या निर्णयावर अतिशय खुश आहे. सुमार 2 दशके तुरुंगात राहिल्यानंतर शोभराजने सुटकेसाठी न्यायालयाकडे एक अर्ज दाखल केला. आपण निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ तुरुंगात काढला आहे असे म्हणत त्याने सुटकेची मागणी केली. नेपाळच्या न्यायालयानेही त्याची विनंती मान्य केली आणि त्याचे वय लक्षात घेता 23 डिसेंबर 2022 मध्ये त्याची सुटका केली. डझनभर हत्या, अनेक मोठ्या चोऱ्या आणि कित्येकदा तुरुंगातून सर्वांना चकवा देऊन पळणारा हा शातीर गुन्हेगार चार्ल्स शोभराज आज फ्रान्सच्या खुल्या हवेत श्वास घेत आहे. म्हणतात ना, साप कितीही म्हातार झाला तरी त्याचे विष कधी संपतच नाही. त्यामुळे 81 वर्षाच्या चार्ल्स शोभराजचे आता पुढचे सावज कोण असेल हे कोणालाच ठाऊक नाही.